माझ्यापासून जर काय गलत झाली ना, आपलं हे धरण आहे वाडगाव, पोत्यात भरा म्हणा, त्यात नदी टाका, तुमचं नाव खराब करणार नाही. एवढी मी जिद्द भाजबा आहे. काय मावशी तुम्हाला कुठं किती शोधायचं हो? कुठं शोधायला गेला होता? अहो तिथं काय झालं? सगळं मुंबईला आहे. महाराष्ट्र नगर मध्ये माझ्या बापाच्या 4 खोल्या आहेत. पण भावात आणि बापात फरक आहे. कसं दिवस काढायचं काय लय विचित्र काम आहे माझं. हा ना, जगणंच अवघड झाले. खाया पियाला घालायचंच नाही. तू आपली गाडीला इष्टीला पाय दे आणि कात्रज पर्यंत ये. थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू इंग्लिश मध्येच. मग काय आता बाबा रामकृष्ण. मंडळी नमस्कार. मिळालं तर ओके आणि नाही मिळालं तरी इट्स ओके. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं, पण ते हसत हसत जगायचं असतं. कधी आनंद मिळतो, कधी अनुभव मिळतो. जे मिळालं त्यात समाधान ठेवायचं आणि जे नाही मिळालं त्याची तक्रार नाही करायची. कारण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो. कधी जिंकतो, कधी हारतो, पण थांबत नाही. कारण चालत राहणं हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. आणि शेवटी मन शांत असेल तर आयुष्य सुंदर वाटतं. आपल्या 4 लेकरांसोबत रानात एकट्या राहणाऱ्या अलका मावशींच्या घरात तब्बल 15 वर्षानंतर सुखाचा प्रकाश देण्यासाठी निघालोय आज. मंडळी गाडी लावली इथं खरी, मावशींना आवाज दिला पाय तेव्हा का कुत्र्यांचा आवाज आला. मावशी मावशींच्या अगोदर कुत्र्यांनीच आम्हाला सावधान केले. मावशी ओ अलका मावशी, ओ मावशी, अलका मावशी, मावशी आहेत का नाही माहिती नाही, कुत्री तर आहेत. ओ मावशी, मावशी, ओ अलका मावशी, ओ मावशी, त्यांना मी काल म्हटलं होतं थांबा. जवळच मावशींचे आई वडील राहतात अशी माहिती समजल्यानंतर त्यांच्या वडिलांना सोबत घेऊन आलो. कारण घरात प्रवेश करणं सोपं नव्हतं या कुत्र्यांमुळं. बाबा आता कुत्र्यांना बांधून ठेवता का? अहो ते तुमची परिचयाचे आहेत, आमचे नाही ना. त्या मावशी पण नाही करत नेमक्या. झालंय कसं, त्या मावशी पण नाही करत. आम्ही त्यांना तिकडे पुढे जाऊन त्यांना घेऊन आलोय. लाईट तर लावलीच पाहिजे एवढं लांब आलोय म्हणल्यानंतर. हे बघा तिकडे कुत्रे. मावशींना फोन करते, मावशीचा फोन पण लागाना आणि मावशी पण करत नाहीत. आवाज दिला बाबा आहे ते, त्यांच्या आधारावर चाललोय पुढं. त्या बाबांच्या आधारावर आम्ही आज जायची डेअरिंग केली आहे. ती प्लेट आणि सामान घेऊन चाललोय. कारण ह्या कुत्र्यांचा सामना करणं आपलं काम नाही. 3-4 कुत्री. मावशी नक्की कुठे गेल्या आहेत हे त्यांच्या वडिलांना देखील माहीत नव्हतं. कुठेतरी गेली. बकरी पण आहेत घरात? नाही सोडलेत बाहेर. बकरी सोडल्यात. गुरं आहेत पण ना? नाही गुरु एकच काल वाढवी. आता कुठे गेला असतात नक्की? कुठं गावात गेली का कुठं गेली काय जण तुला भाषण. बरं ठीक आहे, आता आम्ही काम चालू करतो मग. हा करा. कारण आता त्या कावा आहे कावा नाही. नाही नाही
त्याची काळजी करू नका नका. मी आहे ना इथे तेव्हा का आलं नाही येणार नाही तो ते बघते ते एक बसले तिथे एक बसले डेंजर आहे. ते काय नाही करत मी आहे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही आहे म्हणून आम्ही तुमच्या बारा आलोय बाकी नाही 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 तसलं काय नाही का हे बघ तिकडून पण जागा आहे. बाबांच्या आधार आल्यामुळे काय झालं माहितीये का की ही कुत्री होती ना मग अशी बुकत होती आता शांत झालेत कारण बाबांना ती ओळखतात नाही तर एकट्या माणसाचं काम नाही बाबा इथं नाही नाही नाही. ती कुत्री तुम्हाला फाडून खात्यान येडं आहे का मग तुमचं पण गाव यायचे का माझं बुतुंड बुथुंड बुतुंड्यातच आहे बरं 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 हो का इथं का टोकवरती हा 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 राजगडची ती संजीवनी माच हा संजीवनी माची हा मग या ठिकाणी त्या ताई आता दही ताक लिंबू सरबत विकायला शनिवार रविवारच्या आजूबाजूला बघितलं ना यांना हाक मारा पण कोण नाही इथं पाणी कुठं असतं यांना पाणी माझे तिथने आणते हा हा इथं पाईपलाईन आहे का ते असतं जरा बरं झालं असतं ना हा ना ती येईल ते इथं. थांबणार नाही पण ते कुठं सांगून गेली मजल्यावर हा त्यांना मी ना फोन केला काल हा. की 9 वाजेपर्यंत येतो म्हणून बाळ कुठं तरी जाऊन एक जणांनी घरी थांबा हा कोणीतरी एका बहिणी त्यांचा फोन पण लागणं झालाय ह्या मावशींच्या आई आहेत त्या आईवर पण कुत्रे बुकतात त्यांचं काम ते करतात हो मावशी तुम्हालाच म्हणतोय आम्ही तुमची लेक कुठे गेली आता कुठे गेली ती मी बघितली म्हणजे खुर्चीत जाऊन आणायला जाते तिचा पत्ता नाही दाना नाही जाती हो हे काय तो एक कट्या आणलाय घरात नाही ते येण्याच्या पोराने आणलाय हा? येण्याच्या पोराने येण्याच्या ती पोराची कुत्री गाडी. तुमच्यावरती बुकली आता हा तुम्हाला ती ओळखत नाही तुझी कुत्री काय झालं कुत्री तुम्हाला ओळखत नाही तुझे त्यांना खालीच मरी आहे ना ती एडी जाते म्हणून तुम्हाला यांना घेऊन येतो नाही तर त्यांनी आम्हाला ठेवली नसती इथं हा कुत्री नाही बेकार गेल्या बाहेर हा शेरड शेरड गेले तर कालवाड आहे तेवढं शान पडले शेरड बाहेर सोडला आणि बकरी शिर्डे सोडल्यात बकरी कुणा बकरी पण सोडल्यात फक्त हे वासरू होतं एक हा हो ती बारकी बकरी हाय माहिती ती बहुतेक ते हे होते त्या डालामध्ये येत हाय बघायला पाहिजे असते ना बहुतेक बघा बरं मावशी मग त्या पोरग्याने सोडली असल्या मी- गेला असेल आणि ह्या कुठे गेल्या मग अहो दादा नाही गेली आहे कोणत्या गावाला खुर्चीला मग कवा येते आता बाबा म्हणली मी आलेले की जण कशी आहे ना ह्यात बकरी आहेत का बारकी होती तर मग आहेत आहेत आतमध्ये ते काय मे मध्ये ती हाय दिसते तर त्यांना सोडायचे का नाही नाही त्यांना सोडून कोण नाही इथं राखार करायचं जे निघतील बाहेर नाही कापड पडत की डालच आओ आहेत 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 त्याच्या खाली बकरी आहेत ना त्यांना का सोडले त्याने जात्याला कधी कधी ती वाकलं आवाज जा. नाही वाकत ते हो काय, सावकाश जा. मेसकाट आहे ना हा चौकात जा चप्पल ठेव मला काढून त्यामुळे मधल्या याच्यावर पाय देऊ नको मधी पाय देऊ नको डेंजर बाबा हे. तिथं हुल हे आलेत ना ते पॉईंट आहेत ना त्यावरून जा हा मधी पाय द्यायचा नाही एवढं काय हा ते भार आहे ना त्यांचं काही दिवसापूर्वी या मावशींच्या घरी आलो होतो अलका मावशींच्या घरी त्यावेळेस त्यांच्याकडनं कळालं की आपल्या घरी लाईट नाही आहे गेले 15 वर्ष त्या बिगर लाईटच्या राहत होत्या लाईट नव्हती काय नव्हती त्यामुळे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की लाईट मिळावी त्यानुसार आम्ही लाईट आणली आणि लाईट लावलेले आत्ता मावशी घरी नाहीत पण मावशीचे मालक आम्हाला भेटले आणि जे कुत्रे होती त्या कुत्र्यांचं संरक्षण करायला आम्हाला त्यांचे वडील भेटले ह्या त्यांच्या आई आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही इथं आलो लाईट लावलेली आहे आणि कशी लाईट ऑपरेट करायची ते पण सांगितलेलं आहे आणि हे लाईट लावण्यामागं सगळ्यात मोठं सहकार्य केलं आमच्या सबस्क्रायबरनी त्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुमच्या सहकार्यामुळे ह्या माऊलीच्या घरात प्रकाश पडलाय तुमचं मन मोठं की तुम्ही म्हणलं की लाईट लावताना माझं नाव घेऊ नका नाव काही घेत नाही त्यांची इच्छा आहे नाव घेऊ नये कारण एका हाताने केलेलं दान हे हाताला कळतं कामा नये असं म्हणतात म्हणून म्हणले
हे दान आहे, मदत नाही आहे. त्यामुळं त्यांचे मनापासून आभार. आणि दुसरे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सत्यम भाऊ. ज्या ठिकाणी अडचण असते, लाईट हवी असते, प्रकाश हवा असतो, त्या ठिकाणी सत्यम भाऊ धावून येतात. स्वतः लाईट तयार करून त्यांनी पुण्यावरून आणली, गाडी घेऊन ते आले आणि लाईट लावून दिली. आणि ह्या ताईंच्या घरात त्यांनी आज 15 वर्षांनी प्रकाश पाडलेला आहे. मी त्यांचे आभार मानतो. त्यांचंही सहकार्य असंच राहावं असं मला वाटतं. आता कसं वाटतं लाईट आलेली? थँक्यू. थँक्यू इंग्लिशमध्येच. मग काय आता बाबा रामकृष्ण. मावशीचे मिस्टर खुश झालेत, लाईट लावली. अहो तुम्ही थांबा जरा वेळ. मावशीचा मला काय फोन आहे पण ते आता लागत नाही फोन. बंदच आहे. पण 15 वर्ष लाईट नव्हती, आता लाईट आली. नव्हती. हा, तर लोकांचे आभार माना. आम्ही आभारच मानलं. मग ओके, थँक्यू मध्येच. तुमच्यामुळं आम्ही घरात येऊ शकलो, कारण ती कुत्री होती. कारण मालकाशिवाय ती कुत्री घरात कोणाला येऊन देणार नाहीत. तर आता तुमच्या लिकीच्या घरी लाईट आली. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. छान वाटते. कारण 15 वर्ष त्या अंधारात होत्या. तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या आपल्या आसरीने ते राहायच्या. संसार का पद्धतीने त्यांनी केला. लाईट आली, आता बऱ्यापैकी फरक पडेल. त्यांना मोबाईल चार्जिंग करायला पण भरायची गरज नाही. त्या लाईटला आहे ना, मोबाईल पण चार्जिंग होतो. आता त्यांची काय गाठभेट होऊ शकली नाही. आल्या परत का होतं चक्कर मारणार आम्ही. चला परत याच मनात लाईट द्यायची. बरं बरं, आता येऊ का आम्ही मग? चला येतो. चला चहा पिऊन जा. मावशींची भेट झाली असती तर बरं झालं असतं, या विचाराने परतीची वाट धरली. मंडळी, आता मावशींची काय भेट होऊ शकली नाही. ज्या व्यक्तीने त्यांना सहकार्य केलं लाईट लावायला, त्यांचे पण मनापासून आभार. आता अगदी मनापासून मलाही बरं वाटतंय, एका माणसाच्या घरी आपण प्रकाश देऊ शकलो. त्यांच्या आयुष्यात थोडाफार तरी प्रकाश आला, हेच आपलं उद्दिष्ट असतंय. या प्रवासामध्ये अनेक लोक भेटतात. प्रत्येक लोकांना काही ना काही आनंद द्यायचा आपण प्रयत्न करत असतो. त्यापैकी हा आनंद म्हणजे प्रकाश द्यायचा. आज एक घर उजाळलं, अगदी मनापासून बरं वाटलं. बघा, डोंगरची मैना आली तशी ही जांभळं आलं. हो हो हो, अक्षरशः जांभळं असे हाताला आहेत. मंडळी, जांभळं खायला या. बघा, अगदी हाताला येतो. छान वाटतं. यस, मावशी दिसतो. हे बघ आपला अलका मावशी. बास. अहो काय मावशी, तुम्हाला कुठं कुठं किती शोधायचं हो. कुठं शोधायला गेला होता? तिथं गेलो आम्ही. हा. आधी आवाज दिला 15-20 मिनिटं. मला कुत्रे आहेत म्हणून तुम्ही मला बाहेर येतात. हा. तुम्ही बाहेर आहे ना, मग काय करावं? लाईट तर लावायची. हो. आज जाऊ शकत नाही. नाही. मग काय केलं, तुमच्या घरी गेलो, हा. वडिलांच्या घरी. हा. त्यांना आणलं, आईला आणलं, वडिलांना आणलं. त्यांच्या आधारे कुत्री थांबवली तिथं. हा. आणि ती लाईट लावत होतं. हा. तेवढं तुमचे मालक आले. बाहेर आले कुठून तरी हा, गाडी. मग. मग ते मालक आले. म्हणलं काय चाललंय? म्हणलं लाईट लावायचं काम चाललंय. लाईट लावली, त्यांना बटन दाखवून दिलं तुमच्या आईला. हा. आता म्हणलं निघावं. मला तुमचा फोन लागला तर भेटू. हा. तर आम्ही तुला चाललो होतो घरी. हो. हा. आणि आम्ही आलो खाली. आणि मुलगा नव्हता मुलगा. अहो तुमची बकरी पण नाही करत. ती फक्त एक वासरू होतं. आणि ते झाडायचं पण काहीच म्हणजे शेंड्या तसंच आहे. लेंड्या तशाच होत्या. हा. घरात म्हणलं माणसं शिड्या असत्या. गुरं होती, म्हणजे ते वासरू होतं. मग ती सोडून दिली न मुलगा गायब. कोणीच नाही घरात. आणि मालक परत गेला तसाच. हा, ती बारकी होती ना पिल्लं, हा. त्यांना पण सोडलं. त्यांनी वय हा, बकऱ्यांच्या माग बकरी आली त्याने आवाज दिला ना त्या बारक्यांनी. हा. ती शेड्या आल्या घरात सोडल्या कुणी. तुमच्या मालकांनी. हा. तुम्ही काय करता इथं? काय करायचे माझा त्यांनी आज 3-4 दिवस झाला असा काढा काढलाय. काय झालं होतं? भांडण. मी ते म्हणलं तुम्ही काय आहे ना, काय आहे ना. हा, मग. बापरे. आता म्हणलं यांना कुठंतरी म्हणायचं साईडला या म्हणा बेठाया. कसं दिवस काढायचं, काय लय चित्र काम आहे माझं. हा ना, जगणंच अवघड झाले. तरी हा. ती बकरी बिकरी बांधून 7 वाजता आली मी. हा का? 7 वाजता दोघंही बापले तसंच.
मग तुम्ही कोण होता बरोबर? ही गावात होती या. इथं कोण आहे तुमचं? कोणच नाही, आपली अशी जोडलेली. अरे बाप. हा, जोडलेली लोक. ती जाऊनच देत नव्हती. म्हणलं आता तुझ्या भावांना घेतो बोलवून आम्ही, मुलग्याला माझ्या. आणि काय म्हणलं ताईनं मी फोन तर केला आणि हो ये तर म्हणलं मला, आणि ताई का कुठं गायब झाल्या? आई वडिलांनी सांगितलं असेल ना तुम्हाला. ते म्हणले दाना नाही गेला कुठं तरी. हा, म्हणलं अरे अचानक कसं माणूस गायब होऊ शकतो ना, की फोन करून सांगितलं आणि मावशी काय पैसे काय झालं. मला वाटलं अरे एवढं माणूस चांगलं कसं काय बसू शकतं की तुम्ही घरी या आणि मीच गायब होते. किती येते काय तुम्हाला सांगायचं ह्या नवऱ्यामुळं. असं बाबा आज 3-4 दिवस झालं. हा ना. तुम्ही फोन केला तर दिस संध्याकाळी हा तिकडं आमचं मेस होतं, हा ते इकलं त्याने. बरं. आता आपलं एवढं घर अर्धवट राहिले. हा 25,000 रुपये मिळाला मालकाला. त्यातनं तो 10,000 रुपये देऊ शकत नाही घराला. हा हा, 10,000 रुपये मुलगावांना आई खाया पियाला घालायचंच नाही. हा तू आपली गाडीला इष्टीला पाय दे आणि कात्रजपर्यंत ये. कात्रजला मी तुला घ्यायला येतो, तिथपर्यंत ये. पण त्या बकऱ्यांमुळे निर्दळा आहे मला जाता येईना. जीव तिथं गुतला. तिथं गुतलाय. आता ऐकली तरी हे भाऊ 5-50,000 रुपये मिळतील. केवढ्याचं झालं. आणि लक्ष्मीला लाद देणं मोर हा चाललं ना. माहिती नाही पुढं आपल्याला पोटा पाण्याला काय. काय हं? अशा करता ते जरा ती बारकी मोठी व्हायला पाहिजे पिल्लं. त्यांना सोडली ना त्यांनी. हा, सोडली पण बघा ना कशी मुकळी सोडून गेला निघून. तुम्ही कष्ट करताय, हा, तुम्ही जर वाय फटाकला असता तर कोण उभं राहिलं असतं का जवळ. मग आता कसं गाव आहे ना, संसार केला, 4 पोरांची लग्न केली बाबा, आणि हे नशिबाला आलं. त्याला कोण टाळू शकत नाही. हा भाऊ आहेत दादा मला सगळं मुंबईला आहेत. महाराष्ट्र नगरमध्ये माझ्या बापाच्या 4 खोल्या आहेत. हा पण भावात आणि बापात फरक आहे. बरोबर फरक आहे. भाव आपला असतात, भावजाई आपल्या नसतात. नसतात एकदा. आणि त्या एक ना एक वेळी म्हणणार माझ्या भावांना. एक बहीण होती ती नवऱ्यापाशी नांदली नाही. आयुष्याची त्यांना जलम ठेस आहे. आणि एकदा बाशिंग बांधलं की संपला तुमचा विषय. संपला. का अशी करता राहायचं. भावांना म्हणणं माझं भाव बाप म्हणत होतं त्या नवऱ्यापासून तू सोड चिट्टी घे, त्याची मुलं त्याला दे आणि तू आपली कुठेही कमवून खा, नाही तर दुसरा कर. नाही म्हणे तुमच्या याला काळा डाग लावून देणार नाही. माझ्यापासून जर काय गलत झाली ना, आपलं हे धरण आहे वाडकर, पोत्यात भरा म्हणा, त्यात नदी टाका, तुमचं नाव खराब करणार नाही. एवढी मी जित भाजबा आहे. कौतुक वाटत आहे तुमचं आम्हाला, किंवा एवढे इरश्रीन तुम्ही करता. ताई आज तुमच्या घरात माझ्या मते फर्स्ट टाइमच आलंच ना लाईट आयुष्यात. मंडळी ताईंच्या घरात लाईटच नव्हती. 15 वर्ष त्यांनी अंधारात काढले. आज त्यांच्या घरात खऱ्या अर्थाने प्रकाश पडलाय. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. कसं वाटतं तुम्हाला आज? चांगलं वाटतंय. 15 वर्ष अंधारात काढल्या हा, आणि आज लाईट लागली. थँक्यू सर. तुम्हाला ताईंच्या भावना कळल्याच्या असतील. त्यांना आता भावना व्यक्त करता येत नाहीत, कारण काय बोलणार ना. तरी त्यांना मनापासून आनंद होतोय की आपल्या घरी आज प्रकाश पडलाय, फुलाची पाकळी आली. बरं वाटतंय त्यांना. तुम्हाला जर ताईंना अजून काही मदत करायची असेल तर त्यांचा अकाउंट नंबर मी खाली दिलेलाच आहे. आणि ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार. ताईंच्या खात्यावर काही अमाऊंट आलेली आहे. अजून तुम्हाला जर मदत करायची असेल तर अकाउंट नंबरवर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता आणि या ताईंना खऱ्या अर्थाने सहकार्य होईल आणि त्यांचं अर्धवट राहिलेलं घर पूर्ण होईल. धन्यवाद.